आणि आता बातम्या सविस्तर पाहूया आणि 6च्या बातमीपत्रात पहिली बातमी पाहूया बेस्टच्या संपासंदर्भातली। बेस्ट संपाबाबत महापौर बंगल्यावर झालेली बैठक निष्फळ ठरली आहे। 10 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतील असं आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी दिले। मात्र लेखी आश्वासनाची मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे। पालिका आयुक्तांवर आपला विश्वास नाही। आज मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर जाणार असल्याचं कामगार नेते शशांक राव यांनी जाहीर केले। शिवसेनेची कामगार संघटनाही संपात सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले। थकीत वेतनासह अन्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची घोषणा कर्मचारी संघटनांनी केली आणि त्या पार्श्वभूमीवर आज महापौर बंगल्यावर कर्मचारी संघटनांची बैठक झाली। यावेळी बेस्टमध्ये असलेल्या अन्य समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येतील असं आश्वासन महापौरांनी दिलं। मात्र कर्मचारी संघटनांचं यावर समाधान झालेलं नाही। बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार महापालिका प्रशासन बीएसटी प्रशासन यांच्या माध्यमातून 10 तारीख पर्यंत हा पगार सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येईल आणि तो 1-2 महिन्यासाठी नव्हे, तो कायमस्वरूपी त्यांचं वेतन वेळेत देण्याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला। बीएसटी प्रशासन, महापालिका प्रशासन आणि आम्ही आणि कृती जी बेस्ट कामगारांची जी कृती समिती आहे कामगार नेत्यांची, ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ। पण आजच्या घटकेला की कामगारांनी संपावर जाऊ नये, कारण संपाने सगळे काही प्रश्न सुटत नाहीत, तर तातडीने त्यांचा जो वेतनाचा प्रश्न होता तो मार्गी लावलाय। इतर जे प्रश्न आहेत ते टप्प्याटप्प्याने सोडवता येतील आणि बीएसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढलं पाहिजे, कारण मुंबईकर जनतेसाठी ही परिवहन सेवा अत्यंत महत्त्वाची आहे। की आमची जी प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये बीएसटीचा कामगार हा महानगरपालिकेचा कामगार असल्याने त्याची सर्वस्व पगारापासून ते बाकी सर्व जबाबदाऱ्या हे महानगरपालिकेने घेतली पाहिजे। याचं जोपर्यंत महानगरपालिकेचे आयुक्त लेखी स्वरूपात आम्हाला देत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे आणि म्हणून हा संप आज मध्यरात्रीपासून हा संप सुरू होणार। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, एकंदरीतच सगळ्याच बेस्ट कामगार संघटना ज्या आहेत त्या आपल्या संपावर ठाम आहेत आणि आज मध्यरात्रीपासून हा संप सुरू होणार आहे। निश्चितच मुंबईकरांचे त्यामुळे हाल होणार आहेत। काय नेमकं आजच्या बैठकीमध्ये झाले आणि त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली आहे? या बैठकीला तोडगा निघाला की प्रामुख्याने मागणी जी होती की बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते महापालिकेचे कर्मचारी। कृष्णात, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये। कृष्णात, आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। लेखी आश्वासनांशिवाय संप मागे घेणार नाही असं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आज मध्यरात्रीपासून होणारा हा संप अटळ आहे। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांचे हाल होतील। 10 तारखेपर्यंत पगार दिले जातील असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र तरी सुद्धा अनेक मागण्या अशा आहेत की ज्या पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संपाचा इशारा दिला आणि त्यानुसार आज संप सुरू होणार आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, कुठल्या कारणांमुळे बैठक निष्फळ ठरली आहे? एक महत्वाची गोष्ट होती की मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देखील वेतनाची जबाबदारी आहे ती बेस्टनं घ्यावी आणि त्याचप्रमाणे लेखी द्यावं अशी प्रमुख मागणी होती। ही मागणी मान्य झाल्यामुळं बेस्टनं संपाचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। ठीक आहे कृष्णात, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। 10 तारखेपर्यंत पगार दिले जातील असं महापौरांनी सांगितले। मात्र आश्वासनं जी आहेत ती लेखी द्यावं, आयुक्तांवर आमचा विश्वास नाहीये असं बेस्टच्या कर्मचारी संघटनांनी सांगितलंय। अनेक संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि निश्चितच त्यामुळे मुंबईकरांना याचा त्रास आता उद्या सकाळी जाणवणार आहे। आणि त्या 6च्या बातमीपत्रामध्ये दुसरी बातमी पाहूया। आजारी दवाखान्याच्या रियालिटी चेकची। अस्वच्छता हे डासांचं उत्पत्तीचं मूळ असल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागालाही हे ठाऊक आहेच आहे आणि त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला नोटीस पाठवून सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। या आदेशांचं नेमकं काय झालं? महापालिका रुग्णालयांची स्थिती खरंच सुधारली आहे का? पाहूया आम्ही केलेला हा रियालिटी चेक। हे आहे नाशिकच्या मध्यवस्ती असलेलं महापालिकेचं डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय।
इथल्या भिंती असोत किंवा जिने, सर्वत्र पान, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनी रेखाटलेली नक्षीच आपल्याला बघायला मिळतील. जिथे रुग्णांवर उपचार चालतात त्या वॉर्डातही धूळ, अस्वच्छता नजरेस पडते. रुग्णालयाच्या आवारात वाढलेलं गवत, पालापाचोळा, घाणीचं साम्राज्य दिसतंय. गेले 2 दिवस पाऊस झाला नसल्यानं रुग्णालयाचं प्रांगण आणि गच्चीवरची पाण्याची डबकी आता गायब झाली आहेत. एकंदरीतच या पालिका रुग्णालयाची अवस्था बघितली तर ते स्वतःच आजारी असल्याचं बघायला मिळतंय. महापालिकेच्या इंदिरा गांधी बिटको रुग्णालयाची अवस्थाही फारशी समाधानकारक नाहीये. त्यामुळे रुग्ण इथे उपचार घेण्यासाठी येतात की आजारी पडण्यासाठी असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. कोणी काम करत नाही, कर्मचारी कोणी वेळेवर काम करत नाही, स्वच्छता नीट ठेवत नाही. घंटागाड्या जर बघायला गेलं तर गंगेवर गोदापात्री घंटागाड्या हे धुतल्या जात आहे. हे नागरिकांचं पूर्ण आरोग्य धोक्यात आणलेलं आहे या नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने. तर मी एक नाशिककर म्हणून पूर्ण याचा कडाडून विरोध करतो. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागानं गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालयासह राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रतिभूती मुद्रणालय आदी सरकारी कार्यालयांना डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत असल्याबाबत नोटिसा पाठवल्या होत्या. तसंच यापुढे सरकारी कार्यालयांवर नजर ठेवण्याच्या सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र रुग्णालयांची अवस्था बघितल्यावर दिव्याखालीच अंधार असल्याचं स्पष्ट होतंय. शिवाय अधिकारी कर्मचारी मिळून 268 पदं रिक्त आहेत आणि याचा फटका रुग्णांना बसतोय. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं ही पदं भरणार कशी हा सवाल आहे. दवाखान्यामध्ये जे संबंधित रुग्णाला लागणारा औषध उपचार नीट दिला जातो का नाही, त्यात येत्या आठवड्यामध्ये आम्ही आपले जे 4 मोठे दवाखाने ते व्हिजिट करणार आहोत. पावसाळ्यात रोगराई पसरण्याची भीती सर्वाधिक असते. खासगी रुग्णांमध्ये गर्दी असताना आजारी पडलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे महापालिकेची रुग्णालयं मात्र ओस पडली आहेत. इथल्या दुरवस्थांमुळे गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी सेवा घ्यावी लागतीये. त्यामुळे अशा या गंभीर स्थितीवर जबाबदार असलेल्यांवर वेळीच कारवाई करणं आवश्यक आहे. नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर आहेत. मुकुल, खरं तर आपण बघतोय नाशिकमध्ये सध्या वेगळ्या वातावरणामुळे अनेक आजार होतात आणि अशा प्रकारे जर काही गोष्टी पुढे येत असतील तर आरोग्य विभागाने नोटिशीला जी केराची टोपली दाखवलेली आहे, काय नेमकं याच्या पुढे काही होऊ शकतं का? हा कारभार सुधारणारच नाही? हेमाली, नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच आरोग्य समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आरोग्य समितीची पहिली बैठक संपन्न झाली आहे. त्या बैठकीमध्ये अनेक उणिवा ज्या आहे आरोग्य विभागाच्या त्या समोर आलेल्या होत्या. मात्र राज्यामध्ये नाशिक शहर असा आहे किंवा नाशिक जिल्हा असा आहे की ज्याच्यामध्ये स्वाईन फ्लूने सर्वाधिक बळी जाण्याची संख्या झालेली आहे. मार्च पासून आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झालेला आहे. डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तापाने घराघरातला एक रुग्ण हा फणफणलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडून कुठल्याही स्वरूपाची कामगिरी होताना बघायला मिळत नाही. धूर फवारणी होत नाही, औषध फवारणी होत नाही. आणि जे आपण नाशिक महानगरपालिकेचे रुग्णालय बघितले, आता आपण जाकीर हुसेन रुग्णालय बघितलं, त्याच पद्धतीने इतर म्हणजे बिटको रुग्णालय असेल, कथडाचं रुग्णालय असेल किंवा इंदिरा गांधी रुग्णालय, अशा सर्वच रुग्णालयांमध्ये अस्वच्छता, घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला सर्वात पहिले जर कुठलं काम करावं लागेल तर पहिले आपलं जे रुग्णालय आहे त्यांची स्वच्छता करणं, ते निरोगी ठेवणं आणि तिथून पुढे नागरिकांमध्ये जनजागृती करणं, प्रबोधन करण्याचं काम त्यांना हाती घ्यावं लागणार आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. जाऊया पुढच्या बातमीकडे. आणि तिसरी बातमी आहे केरळमधल्या संघ कार्यकर्त्यांच्या हत्येसंदर्भातली. केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले हे पूर्वनियोजित आहेत असा आरोप आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलाय. आणि इतकंच नव्हे तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि इथली परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत असंही जेटली यांनी म्हटलंय. वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावं आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी ही मागणी जेटली यांनी केली आहे. केरळमध्ये RSS कार्यकर्ता राजेश याची गेल्या आठवड्यामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या करण्यात आली होती. आणि या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजेशच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. या हत्येच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि CPM यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. It's the responsibility of the state to ensure that the perpetrators of these crimes are brought to book. A deterrent punishment is imposed on them. The police is expected to be fair. And if these two things don't happen,
this environment of violence won't end. जाऊया पुढच्या एका आंतरराष्ट्रीय बातमीकडे आणि ही चौथी बातमी आहे उत्तर कोरियावर अमेरिकेने टाकलेल्या दबावासंदर्भातली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर लादलेले निर्बंध हे अधिक कडक केलेत. वारंवार इशारा देऊनही आपल्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला ब्रेक न लावणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांना अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला हा पहिला मोठा आर्थिक दणका आहे. या निर्बंधांनुसार उत्तर कोरियातून कोळसा, लोह, शिसे, मासे अशा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे आणि यामुळे या देशाला 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा दणका बसेल असं मानलं जात आहे. विशेष म्हणजे अमेरिकन प्रस्तावित केलेल्या या निर्बंधांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनंही एकमुखी मान्यता दिली आहे. उत्तर कोरियाचा मित्र राष्ट्र असलेल्या चीननं देखील या निर्बंधांना पाठिंबा दिला आहे. चीननं आपण वारंवार सांगूनही ऐकत नसल्याची शिक्षाच एका अर्थी उत्तर कोरियाला दिली आहे. पाचवी बातमी पाहूया टेस्ट मॅच मधल्या लंका विजयासंदर्भातली. कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेचा 1 इनिंग आणि 53 रन्सनं पराभव केला. रवींद्र जाडेजाच्या स्पिन माऱ्यासमोर लंकन बॅटिंग ढेपाळली. जाडेजानं दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चमकदार कामगिरी करणारा जाडेजाचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. श्रीलंकेची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 386 रन्सवर ऑल आऊट झाली. या विजयासह भारतानं 3 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 2-0नं विजयी आघाडी घेतली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग 8वा टेस्ट सिरीज विजय ठरला. रक्षाबंधनासाठी बहिणाबाईंची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारामध्ये राखी खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. यंदा बाजारात राख्यांमध्ये विविध डिझाईन्स आहेत, पण त्यामध्ये कोणत्या राखीला सर्वाधिक मागणी आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. उद्या रक्षाबंधन असल्यामुळे सध्या बाजारात केवळ महिलांचीच गर्दी पाहायला मिळते, कारण बहीण आपल्या भावासाठी खास एक विशेष अशी राखी घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. अनेक विविध प्रकारच्या ज्या राख्या आहेत त्या यंदा पाहायला मिळतात. पारंपरिक राख्या तर आहेतच, आपल्या दरवर्षी त्याला देखील मोठी मागणी असते. मात्र यंदा विशेष अनेक आकर्षक राख्या ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. खास करून यंदा बाहुबली 2 हा जो सिनेमा आहे हा प्रचंड गाजला आणि त्याचेच पडसाद जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बाहुबलीची राखी या ठिकाणी विक्रीसाठी आहे आणि मोठी मागणी या राखीला सुद्धा आहे. शिवाय गणेशोत्सव जवळ येतोय, त्याच्यामुळे गणपती बाप्पाची राखी सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. तर लहान मुलांना आवडतील अशा आकर्षक कार्टून्सच्या वेगवेगळ्या ज्या राख्या आहेत त्या देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि सोबतच सोशल मीडियाची प्रचंड क्रेज आहे. तर या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपचा जो लोगो आहे तो पाहायला मिळतोय. तसंच फेसबुक असेल, गुगल असेल याच्या राख्या सुद्धा बाजारात आहेत. आपल्या सोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. क्या बताएंगे कि कल रक्षाबंधन है, कितनी एक्साइटमेंट है? बहुत एक्साइटमेंट है. पहली बार बच्चों जैसे, बड़े भाइयों के लिए बच्चों जैसे राखियाँ ली है, तो बहुत एक्साइटमेंट हो रही है कल के लिए. दूसरी एक्साइटमेंट ये भी रहती है कि क्या गिफ्ट मिलेगा, तो क्या कहेंगे? मेरे भाई ने तो बोल के रखा है कुछ नहीं देना है, क्या करोगे लेके, बट आई एम स्टिल होपिंग फॉर द बेस्ट कि कोई गिफ्ट मिल जाए. क्या कहेंगे, अलग अलग तरह की राखी यहाँ पे दिखाई दे रही है, नई नई, पहले तो ऐसी राखी नहीं थी. क्या कहेंगे जो मार्केट में वैरायटी दिख रही है? एक्चुअल में कंफ्यूज हो जाते हैं कि क्या लेने का क्या नहीं लेने का. इसके लिए बहुत अच्छी अच्छी राखियाँ हैं. आपल्यासोबत राखी विक्रेते सुद्धा आहेत. क्या बताएंगे इस साल क्या नया, तो बहुत कुछ दिखाई दे रहा है, बट किसको डिमांड सबसे ज़्यादा? इस बार बच्चे लोग का डिमांड काफ़ी बढ़ गया है, तो उससे रह के उनको देख के हमने सारे जो कैरेक्टर्स है और मिनियंस है, छोटा भीम, मोटू पतलू, सारे उसके तरीके से उनकी राखी हमने इस बार ज़्यादा रखने की कोशिश की है. वीडियो जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. तर बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्तानं नागपूरमधल्या ललिता पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 600 चौरस फूट राखी निर्माण केली आहे. 20 फूट बाय 30 फूट आकाराची ही राखी विद्यार्थ्यांनी उपयोग नसलेल्या वस्तूंच्या आधारे तयार केली आहे. जय जवान जय किसानचा नारा आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश या राखीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी दिला आहे. ही राखी तयार करण्याकरता या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह सुमारे 20 दिवस मेहनत घेतली.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.